ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं खूप मोठ्या प्रश्नकोड्यात पडणार आणि दुसऱ्या बाजूला इकडे आता सायली असल्याचं एक सत्यसुद्धा समजणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता जी सायली असते तिला अजिबातच आराम करायला वेळ मिळत नाही आहे. सायली फक्त नुसते कष्टच करत राहिलेली आहे आणि सगळ्यांचाच ती विचार करते. पण या सगळ्यामध्ये तिचे मात्र खूप जास्त हाल होत आहेत. तिचं स्वतःकडे बिलकुलच लक्ष राहत नाही आहे. ही गोष्ट आता प्रतिमा आत्यांच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलेली असते. मग आता प्रतिमा आत्या विचार करते की नाही असं होऊन चालणार नाही. सायलीने आता स्वतःकडे सुद्धा बघितलं पाहिजे, स्वतःला जपलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मग आता प्रतिमा आत्या काय करते, प्रतिमा आत्या ही आता कल्पनाला विचारते की कल्पना, सायलीला मी थोडे दिवसांकरता माझ्याकडे माहेरपणासाठी नेलं तर चालेल का गं तुला? नाही म्हणजे काय आहे ना, सध्या काही दिवसांमध्ये सायलीची खूप जास्त दगदग होती. सायली खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे. आता अस्मिताचा हा डिवोर्स प्रकरण वगैरे आणि त्याशिवाय घरातलं वातावरणसुद्धा आपलं फार काही बरं नाही आहे. म्हणून मग मला असं वाटतं आहे की मी घेऊन जावं तिला. काय विचार आहे तुझा? नाही म्हणजे जर तुझं म्हणणं हो असेल तरच मी तिला घेऊन जाईन, नाहीतर माझी काही जबरदस्ती नाही आहे. म्हणजे कसं तिलाही जरा आराम करायला मिळेल आणि या घरच्या टेन्शनच्या वातावरणापासून ती थोडी दूरसुद्धा राहील. काय वाटतं आहे तुला? त्यावर मग कल्पना म्हणते, अगं विचारायचं काय मध्ये त्यात प्रतिमा, तू आणि रविराज भाऊजींनी सायलीला कधीच तुमची मुलगी मानले आणि कोणती सासू आपल्या सुनेला कधी माहेरी जायची परवानगी देते का? उलट सासू तर सुनेला माहेरी जायला नकोच म्हणते. तू तुझ्या लेकीला हक्काने तुझ्याबरोबर तुझ्या घरी घेऊन जा, माझी काही हरकत नाही. प्रतिमा, अगं बरं झालं उलट हा विषय तूच काढलास. सायलीला अजिबातच आराम करायला वेळ मिळतच नाही आहे. सतत कंटिन्यू काही ना काहीतरी कामात तिची गडबडच सुरू असते. त्या बहाण्याने जर थोडे दिवस का होईना पण तुझ्याकडे गेली तर थोडा तिला आराम करायला वेळ मिळेल, थोडं तिलाही जरा बरं वाटेल, निवांत फील करेल तीसुद्धा. म्हणून म्हणते, तुला वाटतंय ना तुझ्याबरोबर सायलीला घेऊन जावं म्हणून, तर माझी काय हरकत असेल? तू सायलीला निवांत घेऊन जा, माझी काही हरकत नाही आहे. त्याबरोबर मग आता कल्पना असं म्हणाल्यावर मग प्रतिमा आत्या ही ताबडतोब सायलीला म्हणते, सायली तयार आहेस ना माझ्याबरोबर माहेरपणाला यायला? त्याबरोबर मग आता लगेचच सायली ही हसते आणि प्रतिमा आत्याला म्हणते, प्रतिमा आत्या अहो मी तर नेहमीच तयार असते की तुमच्याबरोबर यायला. मी पटकन आवरायला घेते. आणि लगेचच आता सायली ही तिकडनं आवरायला तिच्या खोलीत जाते. सायली आत्ता खोलीमध्ये जाऊन बॅग भरत असते. ती विचार करते की खरोखर मला ना खूप जास्त भारी फील होतं आहे, मला खूप बरं वाटतं आहे, छान वाटतं आहे प्रतिमा आत्यांबरोबर माहेरपणाला जाण्यासाठी. म्हणजे आश्रमात जाताना जितका आनंद व्हायचा ना, किंबहुना तितका त्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त आनंद होतो आहे मला आज माहेरपणासाठी प्रतिमा आत्यांकडे जायच्या विचाराने सुद्धा. खूप असं काहीतरी वेगळं, खूप असं काहीतरी भारी असं वाटतं आहे. मग सायली छान बॅग वगैरे भरते आणि म्हणते, आज आयुष्यात पहिल्यांदा मी माहेरपणासाठी चालली. आणि मग आता सायली आणि प्रतिमा आत्या ह्या प्रतिमा आत्याच्या घरी आलेल्या असतात. प्रतिमा आत्यांच्या घरी आल्याच्यानंतर आता सुमन काकू ही सायलीला छान मीठ मोहरीने दृष्ट काढून तिच्या पायांवर पाणी वगैरे देऊन घरात घेते. सायली म्हणते, अहो हे सगळे सोपस्कार करायची काय गरज आहे सुमन काकू? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, अगं सायली असं कसं? सोपस्कार करायची गरज काय? म्हणजे सोपस्कार करायलाच हवे. तू विसरत असशील तर तुला आठवण करून सांगते, तू या घरची लेक आहेस आणि ह्या घरची लेक पहिल्यांदा ह्या घरी माहेरपणाला आली आहे आणि घरी आलेल्या लेकीचे सोपस्कार पाहुणचार करायचे नाही असं तू म्हणतेस, असं कसं? त्यानंतर मग आता त्या दोघी घरात येतात. आता घरात आल्यावर मग प्रतिमा आत्या म्हणते, सुमन अगं काय गं, तू हा काय पसारा केलास? सुमन काकू म्हणते, अहो वहिनी मी ना जरा साफसफाई करायला काढली होती. सायली म्हणते, चला सुमन काकू मी सुद्धा तुम्हाला मदत करते, आपण दोघी मिळून हातोपाती काम करून घेऊ. सायलीला लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, मी तुला आरामासाठी आणलेलं आहे, कामासाठी नाही.
तू बस इथे. त्याबरोबर सुमन काकू म्हणते, अगं सायली, साफसफाई करून झालेलीच आहे, हे थोडंसं सामान आहे, ते ठेवायचं आहे की फेकायचं आहे हे मला कळत नाही आहे, म्हणून मी वहिनींना विचारण्यासाठी तो बॉक्स ठेवलेला आहे. वहिनी जरा बघता का तुम्ही. त्याबरोबर मग लगेचच प्रतिमा आत्या तो बॉक्स उघडते आणि भावूक होते. त्यामध्ये लहानपणीच्या तन्वीच्या सर्व काही आठवणी असतात. आता प्रतिमा आत्या भावूक झाल्यावर सायली म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही इतक्या भावूक कशा झालात, काय घडलं. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, सायली हे बघ, ह्या लहानपणीच्या तन्वीच्या सर्व वस्तू का आहेत. लहानपणी तन्वी ह्या सर्व वस्तू वापरायची. हे बघ, हे तिच्या बोबड्या आवाजातलं शुभं करोती. त्याबरोबर मग आता सायली ते शुभं करोती बघते आणि ऐकते. आता सायलीने ते शुभं करोती ऐकल्याच्या नंतर मग सायली हिला तिचा तो भूतकाळ आठवायला लागतो आणि आता तिला तो भूतकाळ आठवल्याच्या नंतर मग ती आता त्या भूतकाळामध्ये रमून जाते. आता सायली त्यात रमते, तिला पुन्हा तो सर्व भूतकाळ आठवतो आणि मग सायलीच्या डोक्यात एकच कळ जाते आणि सायलीला डोकं दुखायला लागतं. सायली ताबडतोब डोकं पकडते, तिला कळत नसतं आपल्याला काय होतं आहे आणि ती आपण अशा का होतो आहे, आपल्याला नेमका कसला त्रास होतो आहे या विचारामध्ये व्यस्त होऊन जाते. त्यावेळी मग आता प्रतिमा आत्या तिकडे येते आणि प्रतिमा आत्या सायलीला म्हणते, सायली काय गं, काय होतं आहे का तुला. त्यावर सायली म्हणते, प्रतिमा आत्या, हो मलासुद्धा ना काही कळत नाही आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मला असं होतं आहे, मी ना तन्वीच्या काहीही वस्तू का पाहिल्या ना की मला सतत असं त्रास झाल्यासारखं वाटतं. काय होतं काय नाही ते काहीच कळत नाही, पण होतं हे एवढं नक्की, का होत असेल काहीच माहीत नाही हो. म्हणजे मला ना पूर्ण आजींनी तन्वीचे काही फोटो दिले होते, ते फोटो बघतानासुद्धा मला असाच त्रास झाला होता. आणि तुम्हाला माहिती, त्या दिवशी आपल्या कुलदैवतेच्या मंदिरात गेलो होतो मी आणि हे, तेव्हा तिथे गेल्यानंतरसुद्धा ना मला तिथे काही गोष्टी वेगळ्या जाणवल्या. मी यांना सांगितल्या त्या गोष्टी. त्यावर मग प्रतिमा आत्या म्हणते, कुठल्या गोष्टी. मग सायली म्हणते, तुम्हाला आठवतं आहे का प्रतिमा आत्या, तिथे पूर्वी ना एक फुलवाली बसायची, ती फुलवाली. मग त्या फुलवालीची मी आठवण काढली आणि इतक्यात तिथे ती फुलवाली येऊन बसली. त्यानंतर मंदिरातून बाहेर येताना तिथे एक कुल्फीवाला होता. मी तिकडे जाऊन कुल्फी घेण्याचा हट्ट केला आणि म्हटलं की मला ना पूर्वीपासून इथे कुल्फी खाल्ल्यासारखं वाटतं. त्यावर हे म्हणाले की तू मधुभाऊंबरोबर कधीतरी इकडे आली असशील, कुल्फी वगैरे खाल्ली असशील ना, म्हणून बायको तुला ते सर्व फक्त आठवत आहे, बाकी काहीही नाही. पण मी खरं सांगते प्रतिमा आत्या, मी त्यापूर्वी त्या ठिकाणी खरोखर कधीही गेले नव्हते. मला ते सगळं कसं आठवत होतं, का आठवत होतं ते सगळं मलासुद्धा कळलं नाहीच हो. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या ही सायलीला म्हणते, सायली अगं तू जे काही बोलतेस ना ते सगळं. एवढं बोलून प्रतिमा आत्या गप्प बसतात. सायली म्हणते, प्रतिमा आत्या हो अशा गप्प का बसलात, सांगा ना, मी जे काही बोलते ते सगळं, मी जे काही बोलते ते सगळं. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, सायली तुला हे कदाचित ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण हे तू जे काही बोलतेस ना ते सगळं तन्वीबरोबर व्हायचं. त्याबरोबर सायली म्हणते, काय तन्वीबरोबर. त्यावर मग प्रतिमा आत्या तिला सांगते की हो तन्वीबरोबर. ह्या सर्व गोष्टी अगदी हुबेहूब तन्वीबरोबर व्हायच्या. तन्वीला ह्या सर्व गोष्टी अशाच हव्या असायच्या. तन्वीच असे हट्ट करायची, तन्वीच असं बोलायची. आता सायलीलाही प्रश्न पडतो आणि प्रतिमा आत्यालाही की तन्वीचा भूतकाळ सायलीला कसा काय आठवतो. त्याबरोबर मग आता इकडे ते दोघीही विचारात पडलेले असताना दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्जुनने सचिनच्या नीच कृत्याचे सगळे पुरावे मिळवलेले असतात आणि मग आता सचिन हा नेक्स्ट हिअरिंगमध्ये कोर्टासमोर सचिन किती नीच नालायक आहे हे सिद्ध करतो. अर्जुन कोर्टाला म्हणत असतो, मी लॉर्ड, गेल्या वेळी माझ्या वकील मित्रांनी माझी बहीण म्हणजेच मिस अस्मिता सुभेदार यांचे लग्नानंतरही काही अफेअर वगैरे आहे असे सांगितले होते कोर्टाला आणि माझ्या बहिणीला दोषी ठरवलं होतं आणि याच्या सगळ्यासाठीचे पुरावे मिस्टर सचिन दीक्षित म्हणजे माझ्या बहिणीच्या नवऱ्याने कोर्टासमोर दिलेही होते. पण आता कोर्टासमोर मी सचिन दीक्षित यांची दुसरी बाजू आणू इच्छितो. मला कोर्टाकडनं पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी. अर्जुनला कोर्टाकडनं परवानगी मिळते. मग अर्जुन म्हणतो, सचिनने म्हणाल्याप्रमाणे तो कॅनडामध्ये राहत होता, काही काळ तो US मध्ये सुद्धा राहत होता आणि तो
इकडे वेल सेटलसुद्धा होता. बरोबर सचिन? त्यावर सचिन म्हणतो हो. मग अर्जुन म्हणतो आम्ही तेव्हा तुझ्यावरती खूप विश्वास ठेवायचो, आम्ही तुझे खूप लाडही करायचो, तुझ्याशी सगळे चांगले बोलायचो. बरोबर सचिन? त्यावर सचिन म्हणतो येस ऑफकोर्स ॲब्सोल्युटली. पण अर्जुन तू पुन्हा पुन्हा तेच का बोलतोयस? अर्जुन म्हणतो विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं दे, पुढे पुढे जास्त बोलू नकोस. सचिन गप्प बसतो. अर्जुन म्हणत असतो तर मिलॉर्ड. सचिनने सगळं काही आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आणि मीही हे सगळं कबूल करतो की आम्ही हे असं करायचो. आता मला पुढे प्रोसीड करायचं आहे. आणि मग अर्जुन पुरावे दाखवतो आणि ज्यामध्ये सचिन बँक करप्ट आहे, सचिनने कॅनडामध्ये बँकेमध्ये फ्रॉड करून पैसे फसवल्याचे दिसत आहेत आणि तो इकडे पळून आलेलं कळतं आहे. मग आता अर्जुन म्हणत असतो मिलॉर्ड आम्ही याच्यावरती आंधळ्यासारखा विश्वास ठेवला, आम्ही याच्याबरोबर कायमच चांगले वागत गेलो हा म्हणाला त्याप्रमाणे, पण ह्याने आमची कायमच फसवणूक केली. तिकडे कॅनडामध्ये सुद्धा याने बँकेत फ्रॉड केला आणि बँकेत फ्रॉड करूनच हा इकडे पळून आला आणि ही गोष्ट आम्हाला मात्र माहीत नव्हती. इकडे येऊन याने आम्हाला त्यातलं काहीही सांगितलं नाही. रादर पहिली गोष्ट हा डिरेक्ट आमच्याकडे आलाच नाही, तर हा पहिले त्याच्या प्रियसीकडे गेला. तिकडे जाऊन हा तिच्याबरोबर राहिला. जेव्हा तिने याला हकललं तेव्हा मग हा आमच्याकडे आला आणि मग हा आमच्याबरोबर आमच्या राहत्या घरी राहू लागला. तिथे काही दिवस घालवल्यानंतर मग याला पुन्हा त्याच्या प्रियसीची आठवण येऊ लागली आणि मग तो पुन्हा त्याच्या प्रियसीकडे गेला. त्यावेळी माझी बहीण ही गरोदर असल्यामुळे माझी आई आणि ताई काही खरेदी करायला मार्केटमध्ये गेलेल्या असताना माझ्या ताईने रंगेहात याला त्या मुलीबरोबर पकडलं होतं रेड हँडेड. त्याचा पुरावा मी कोर्टाला आधीच दिलेला आहे. त्यामुळे मी आत्ता कोर्टासमोर हे सिद्ध तर केलेलंच आहे की सचिन हा एक नवरा म्हणून तर वाईट आहेच आणि हे त्याने स्वतःही कबूल केलं आहे की त्याचं एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर होतं, त्यामुळे तो नवरा म्हणून वाईट सिद्ध होतोच, पण त्याबरोबर तो एक सिटिझन म्हणून एक माणूस म्हणून सुद्धा वाईट सिद्ध होतो. आणि जी व्यक्ती म्हणूनच वाईट आहे ती व्यक्ती नवरा म्हणून किंवा बाप म्हणून काय चांगली असू शकते याची आपण कल्पना करूच शकतो. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाने कुठलाही जास्तीचा आर्जव न ठेवता माझ्या ताईला म्हणजेच मिस अस्मिता सुभेदार यांना या सचिन दीक्षितपासून मुक्तता द्यावी आणि त्यांचा डिवोर्स मंजूर करावा आणि माझ्या बहिणीची या सगळ्यातनं लवकरात लवकर सुटका व्हावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. त्याबरोबर मग आता सचिन म्हणत असतो की नाही हे सगळं खोटं आहे, मी बँक करप्ट वगैरे नाही आहे, हे सगळं खोटं आहे. त्यावर मग आता अर्जुन म्हणत असतो मिलॉर्ड बँकेचे स्टेटमेंट व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या, याच्या बँकेचे पासबुक वगैरे सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. एकदा का तुम्ही स्वतः सर्व गोष्टींवरती नजर मारलीत की तुमच्या लक्षात आपोआप येईल की हा माणूस बँक करप्ट आहे की नाही ते फक्त तुम्ही स्वतःहून चेक करून घ्या. त्याबरोबर मग आता जज ते सगळं व्यवस्थित चेक करून घेतात आणि त्या सर्व गोष्टी आता चेक करून झाल्याच्यानंतर मग जजसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी कोर्टासमोर जे काही पुरावे सादर केलेले आहेत त्यावरून हे सिद्ध होतं की मिस अस्मिता सुभेदार उर्फ अस्मिता दीक्षित ह्या निर्दोष आहेत आणि सचिन दीक्षित यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या दाव्याखाली सचिन दीक्षित यांना 3 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली जाते आणि त्यानंतर मग आता पुढे जजसाहेब म्हणतात आणि राहिला प्रश्न डिवोर्सचा की जो अस्मिताला पाहिजे आहे तो सुद्धा कोर्ट सचिनला अस्मिताला देण्याची आत्ताच्या आत्ता म्हणजे परवानगी देत आहे आणि यांचा डिवोर्स कोर्ट मान्य करत आहे. सो आता हे दोघंही नवरा बायको उरलेले नाही आहेत. आता हे असं सगळं तिने म्हटल्याच्यानंतर जजने म्हटल्याच्यानंतर अस्मिताचा जीव जाऊन भांड्यात पडतो. मग आता द कोर्ट इज ॲडजस्ट सचिनला घेऊन जा असं जजसाहेब पोलिसांना सांगतात. त्यानंतर जजसाहेब तिकडनं निघून जातात आणि मग जजसाहेब तिकडनं निघून गेल्याच्यानंतर लगेचच आता अर्जुन हा सचिनच्या समोर येऊन उभा राहतो आणि अस्मितासुद्धा. अस्मिता म्हणत असते काय कसं वाटलं निर्लज्ज माणसात, तुला काय वाटलं तू खोटं बोलशील आणि सुटशील? नाही रे नीच माणसा नाही. काय आहे ना खोटं कितीही गडद असलं ना तरी खऱ्याचा रंग हा खोट्याच्या पुढे उठून दिसतोच आणि शेवटी खोटं हे उघडं पडतंच. समजलं ना? तुझंही खोटं उघडं पडलंच ना शेवटी. कितीही आणि काहीही असलं तरी मी प्रामाणिक आहे. मी कधीही सचिन तुला फसवण्याचा विचारही केलेला नव्हता. त्यामुळे शेवटी तुझा खोटारडेपणा जगासमोर आलाच ना. त्यानंतर मग आता ते दोघंही भावंडं तिकडनं निघतात
आता तिकडनं निघाल्याच्या नंतर आता मग इकडे अर्जुनला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि आता अर्जुनला कळवलं जातं की मधुभाऊ शुद्धीवरती आलेत. अर्जुन मधुभाऊनं भेटायला हॉस्पिटलमध्ये येतो. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता मधुभाऊ अर्जुनला सांगत असतात, माझी ही अवस्था नागराजने केली. आता अर्जुन मधुभाऊनं विचारतो की का नागराजने केलं हे सगळं. मधुभाऊ पुन्हा सांगायला जाणार असतात पण पुन्हा त्यांना त्रास होतो. त्याबरोबर डॉक्टरांना अर्जुन हाका मारतो. डॉक्टर तिकडे येतात आणि म्हणत असतात, ॲडव्होकेट सुभेदार मधुकर पाटलांना आत्ताशी कुठेतरी शुद्ध आली आहे, त्यामुळे प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. तुम्ही त्यांना आता सध्या तरी काहीही स्ट्रेस देऊ नका किंवा कुठलेही प्रश्न विचारू नका. काही काळ त्यांना शांत राहू द्या, निवांत राहू द्या. त्यानंतर मग तुम्हाला त्यांना जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. पण आता सध्या त्यांना आरामाची गरज आहे, प्लीज. आता अर्जुनला असं सांगितल्याच्या नंतर मग मात्र अर्जुनचा नाईलाज होतो आणि तो गप्प बसतो. त्यानंतर मग आता अर्जुन आणि अस्मिता हे दोघंही सचिनला भेटायला पोलीस स्टेशनला गेलेले असतात. भेटायला म्हणण्यापेक्षा खिजवायला गेलेले असतात. अर्जुन सचिनला म्हणत असतो, काय मग कसं वाटलं? खूप मोठ्या बाता मारल्या होत्यास ना रे तू माझ्यासमोर. शेवटी मी तुला हरवून दाखवलं की नाही? त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन हा घरी आलेला असतो. आता घरी आल्याच्या नंतर मग त्याला सायलीची आठवण येते. खोलीत गेल्यावर त्याला एकटं वाटतं. म्हणून मग तो थेट प्रतिमा आत्याच्या घरी सायलीला भेटायला जातो. तिकडे सायली अर्जुनला विचारत असते, कसं झालं अस्मिताचं हिअरिंग वगैरे. त्यावेळी अर्जुन सांगतो की हिअरिंग अगदी फर्स्ट क्लास झालं, एकदम बेस्ट. तुला माहिती आहे का, अस्मिताईला सचिनपासून डिवोर्स मिळाला. त्याबरोबर हे ऐकून सायली म्हणते, काय खरंच? त्यावर अर्जुन सांगतो, हो, डिवोर्स तर मिळालाच, वरून सचिनला 3 महिने तुरुंगात सुद्धा घातलेला आहे. त्यावर हे ऐकून सायली खूप खुश होते. ती म्हणते, वाह, बरं झालं त्या नीच नालायकापासून आपल्या अस्मिताची सुटका झाली. नाहीतर नराधमाने आपल्या अस्मिताला किती त्रास दिला होता, किती लुटलं होतं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बायको, यापेक्षाही एक आनंदाची बातमी मी घेऊन आलो तुझ्यासाठी. सायली म्हणते, ती कोणती? त्यावर अर्जुन सांगतो, मधुभाऊ शुद्धीवर आले. त्यावर सायली म्हणते, काय? आणि हे आत्ता सांगताय मला आत्ताच्या आत्ता मधुभाऊनं भेटायला घेऊन चलाव. त्यावर अर्जुन सांगतो, नाही, नको. हे बघ, आता सध्या तरी त्यांना आरामाची गरज आहे. आपण तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाही आहे. त्यापेक्षा आपण एक काम करू, त्यांना भेटायला सकाळी जाऊ. ओके, आता सध्या आपण इथेच थांबू. पण मधुभाऊंनी मला एक गोष्ट सांगितली ज्यामुळे मी पूर्णपणे हादरून गेलो. सायली म्हणते, कोणती गोष्ट सांगितली आहे मधुभाऊंनी तुम्हाला अशी? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मला मधुभाऊंनी सांगितलं की त्यांच्यावरती हा जो अटॅक झाला आहे ना, तो त्या नागराजने केला. आता मला नेमकं हे कळत नाही आहे की ह्या सगळ्या अटॅकजवळ नागराजचा काय संबंध. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जे घरामध्ये सगळेच घरातले आनंदी असतात की म्हणजे कुणाच्या आनंदाला उसंतच उरलेली नसते. प्रताप म्हणत असतो, चला, मी तर आज खूप खुश आहे, आनंदी आहे मी. माझा आनंद गगनात मावणार नाही इतका आहे. फायनली माझी मुलगी त्या नीच नालायक हरामखोर सचिनच्या तावडीतनं सुटली. एवढे दिवस तो सचिन माझ्या मुलीला फसवत होता, लुटत होता, ते सुद्धा माझ्या नजरेच्या समोर. पण माझ्या मुलीच्या प्रेमापोटी मला गप्प बसावं लागत होतं. मला दिसत असूनही आंधळ्यासारखं वावरायला लागत होतं. पण फायनली अस्मिता सुटली. त्याबरोबर मग कल्पना म्हणते, हो ना, खरंच मला सुद्धा अस्मिताची खूप जास्त काळजी वाटायची. तिच्याहीपेक्षा जास्त मला तिच्या मुलाची काळजी वाटायची. मला वाटायचं हा असा नालायक नीच बाप असेल तर मूल कसं होईल. शेवटी संस्कारात प्रश्न येतोच ना. तसल्या माणसाची सावलीसुद्धा पडायला नको अस्मिताच्या बाळावर. त्याबरोबर मग आता अस्मिता ही तिच्याकडे बघत राहते. तर ती म्हणते, कदाचित अस्मिता तुला माझा रागही येत असेल की मॉम अशी बोलते. त्याबरोबर मग अस्मिता म्हणते, नाही मॉम, मला राग वगैरे काही येत नाही आहे, कारण तुम्ही सगळे जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. सचिनसारख्या माणसाची दृष्टीसुद्धा बाळावर माझ्या पडायला नको आहे. त्यावर मग कल्पना म्हणते, तू काही काळजी करू नकोस. आता तुला त्या सचिनपासून सुटका मिळाली आहे की नाही. आता बघ, आता सगळं तुझं कसं छान होतं आहे, सगळं कसं अगदी व्यवस्थित मार्गी लागतं आहे. आता बघतच राहशील तू, सगळं अगदी छान होईल, आनंदीमयी होईल. हळूहळू तू या सगळ्या धक्क्यातून सुद्धा सावरशील. माझा शब्द आहे हा. सगळे घरातले अस्मिताला मोटिवेट करत असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.